लोकशाहीचा बुलंद आवाज आणि सत्याचा वारसा. लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त संपादक, पत्रकार आणि सर्व कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री सुजय उर्फ नाना शिंदे, सभापती, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली, तथा श्री सुजय नाना शिंदे मित्र परिवार जत. निष्पक्ष पत्रकारिता आणि लोकशाहीचा बुलंद आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमची निर्भीड लेखणी आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडण्याची जिद्द अशीच कायम राहो. शुभेच्छुक माननीय श्री मोहन उर्फ भैया कुलकर्णी, धडाडीचे अभ्यासू नगरसेवक तथा जत नगर परिषद जत. आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज. भाजपवर विश्वास कसा ठेवायचा? विशाल पाटील यांचा महिला आरक्षण विधेयकावर संसदेत सवाल. महिला आरक्षण विधेयकाच्या अडून लोकसभा मतदारसंघाची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. तुमच्या विधेयकात काहीही स्पष्टता नाही. भाजपवर विश्वास कसा ठेवायचा असा सवाल खासदार विशाल पाटील यांनी लोकसभेत केला. ते म्हणाले, महिला आरक्षणाचे आम्ही समर्थनच करतो. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पंचायत राजमध्ये 33% महिला आरक्षण आणले होते. काँग्रेसचे सरकार असताना महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% महिला आरक्षण दिले गेले, जे आजही कायम आहे. सध्या तुम्ही लोकसभेत 543 जागांमध्ये 33% आरक्षण आणू इच्छित असाल तर विरोधी पक्षांकडून लगेच समर्थन देऊ, त्यावर वादाची गरजच नाही. मात्र महिला आरक्षणाला तुम्ही मतदारसंघ पुनर्रचना आणि जागा वाढवण्याशी का जोडताय? त्याची कारणं देताना तुम्ही म्हणता की पुरुषांना सुरक्षा द्यायची नाही आहे की त्यांची संख्या कमी होणार नाही. अरे, पुरुष नसतील तर संसद काय चालणार नाही का? काँग्रेसने या देशाला पहिली महिला पंतप्रधान दिली, पहिली महिला राष्ट्रपती केली, ज्यांनी देश उत्तम चालवला. काँग्रेसच्या महिला अध्यक्ष असताना 2004 मध्ये काँग्रेस सत्तेत आली. तुम्ही जागा वाढवण्याची भाषा करता, पण त्याला आधार काय? तुम्ही आधी म्हणाला लोकसंख्येच्या आधारावर वाढवू, त्याला विरोध झाला. मग म्हणाला 50% वाढवू, त्याचा या विधेयकात कुठेही उल्लेख नाही. मग म्हणता विश्वास ठेवा. कसा ठेवायचा विश्वास? तुम्ही महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणली, ज्या जीवावर सत्ता मिळवली आणि ज्यांच्या नेतृत्वात ही योजना राबवली गेली, त्या एकनाथ शिंदे यांना बाजूला करून तुम्ही भाजपचा मुख्यमंत्री केला. तुमचा मुख्यमंत्री झाल्यानंतर तातडीनं 64 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले गेले. सांगा, कसा ठेवायचा विश्वास? GST आणताना म्हणाला विश्वास ठेवा, पण पुन्हा नानाविध सेस आणून तुम्ही लोकांना बेजार केले. महाराष्ट्राच्या एकूण GSTतील वाटा 14% आहे. मात्र लोकसभेच्या फक्त 8.50% जागाच आमच्याकडे. उलट उत्तर प्रदेशचा GSTचा वाटा 8.50% आणि त्यांच्याकडे 15% जागा आहेत. जातीनिहाय जनगणनेला विलंब का करता? सरकारला ते करायचं नाही का? 1971ला युद्ध झालं तरी जनगणना झाली. 1991ला आर्थिक संकट आलं तरीही जनगणना झाली. आता काय अडचण आहे? तुम्ही आता जो फॉर्म केलाय त्यात OBCचा उल्लेखच नाही. घरचा प्रमुख कोणत्या जातीचा आहे या प्रश्न रेखाटण्यात OBC का नाही? जनगणना करा. मराठ्यांना आरक्षण द्या, नाहीतर हे विधेयक मंजुरीला आणा. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.